नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 310वा. प्रकरण चाललंय 59व. अबिहडकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3. प्रथम आपण अंगपरिचय बघून घेऊयात. अबिहड म्हणजे अखंड, अनश्वर, अविनाशी. कबीर या प्रकरणात सांगतात की अविनाशी अशा ईश्वरालाच आपला साथी बनवलं पाहिजे, तरच साधक सुखदुःखातीत होऊन परमानंदाची प्राप्ती करून घेऊ शकेल. आता आपण ऐकूयात पहिला दोहा. कबीर साथी सो किया जाके, सुख दुख नाही कोई, हिली मिली भय करे खेल स्यों, कदे बिछोह न होई. कबीर साथी सो किया जाके, सुख दुख नाही कोई, हिली मिली भय करे खेल स्यों, कदे बिछोह न होई. कबीरांनी तर अशा ब्रह्माला साथी बनवलं की ज्यामुळे सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. मी तर ह्यांच्याबरोबर खेळतोय आणि आता ह्यांच्यापासून कधीही दूर होणार नाही. परमात्मा हाच साधकाचा खरा आहे. तो कधीही साथ सोडत नाही. भक्तीच्या मार्गावर पाऊल ठेवलं की हा 2 पावलं पुढे येऊन भक्ताला भेटतो. याची प्राप्ती झाली की साधक सुखदुःखातीत होतो. एरवी आज सुखदायक वाटणारी गोष्ट उद्या दुःखदायकच वाटू शकते. कोणत्याही गोष्टीपासून कायमचं सुख मिळत नाही. सुख आणि दुःख यांच्या अतीत असणं हेच खरं सुख आहे. परमात्मा आनंद स्वरूप आहे. त्याची प्राप्ती होताच साधकाला केवळ सुखदुःखातीत असा परमानंद प्राप्त होतो. मग कबीर अशा स्थितीप्रत पोचलेले आहेत की आता वरवर मायेशी खेळत आहेत असं वाटलं तरी परमात्म्याचा वियोग आता होणार नाही. आता आपण ऐकूयात मराठी साखी. साथी बनवले परमात्म्याला, सुख दुःख ना होई, प्रेम भावे क्रीडा करी मी, कदा वियोग न होई. साथी बनवले परमात्म्याला, सुख दुःख ना होई, प्रेम भावे क्रीडा करी मी, कदा वियोग न होई. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. कबीर सिरजनहार बिन, मेरा है तू न कोई, गुण बिहड़े नहीं, स्वार्थ बंधे लोई. कबीर सिरजनहार बिन, मेरा है तू न कोई, गुण बिहड़े नहीं, स्वार्थ बंधे लोई. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. सिरजनहार म्हणजे भगवंत, सृष्टीकर्ता. हितू म्हणजे हितैषी. बिहडय म्हणजे सोडणे. लोई म्हणजे लोक. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर मानतात की त्या सृष्टीकर्त्याशिवाय माझा कुणीही हितैषी नाहीये. सृष्टीकर्ता भगवंत गुणयुक्त किंवा गुणहीन अशा कोणत्याही अवस्थेत सोडत नाही. हितू म्हणजे हित इच्छिणारा, कल्याण करणारा. हे जग अत्यंत स्वार्थी आहे. जो तो फक्त आपला फायदा पाहत असतो. आपल्या स्वार्थाला धक्का लागत नसेल तर ते दुसऱ्याचं हित इच्छितात. अशा लोकांना खरं हितैषी म्हणता येत नाही. जे स्वार्थ न पाहता दुसऱ्याचं हित इच्छितात ते खरे हितैषी आहेत.
भगवंत मात्र सर्व काळी भक्तांचं हितच करीत असतो. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सृष्टी करता परमात्मा तो, एक असे हित करता. हित करतसे स्वार्थाविणना, गुणावगुण पाहता. सृष्टी करता परमात्मा तो, एक असे हित करता. हित करतसे स्वार्थाविणना, गुणावगुण पाहता. पुढचा दोहा ऐकूयात, तिसरा. आदुमथी अरु अंतलो, अबिहड सदा भंग. कबीर उस करता की, सेवगत जैन संग. आदुमथी अरु अंतलो, अबिहड सदा भंग. कबीर उस करता की, सेवगत जैन संग. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आदी मध्य आणि अंतापर्यंत तो भगवंत अभिन्न आहे, सतत सोबत आहे, त्याची सोबत कधीही सुटत नाही. कबीर म्हणतात की त्या करत्या असलेल्या भगवंतांची संगत सेवक कधीही सोडू शकत नाही. कबीर परमात्म्याची स्तुती करतायत. परमात्मा अबिहड, अबिहड म्हणजे अविनाशी आहे, अभंग आहे, एकसंघ आहे. त्याच्यावर गुण अवगुणांचा प्रभाव पडतच नाही. तो सतत सोबत करत असतो, कारण त्याच्या व्यतिरिक्त रीती अशी कोणतीच जागाच नाहीये. तो आदी मध्य आणि अंती सर्वत्र भरून राहिलेला आहे. मग कबीर सांगतायत की मी त्याची संगत सोडू शकत नाही. तसं पाहिलं तर कोणीच त्याची संगत सोडू शकत नाही. परंतु सामान्य जनांमध्ये परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे असा भावच नसतो. त्यांचं सतत स्मरणच नसतं. त्यांना ज्ञानाची जागृतीही आलेली नसते. सूर्यामुळे आपण सर्व गोष्टी पाहू शकतो, पण दिवसभरात आपल्याला त्या सूर्याचं किती स्मरण असतं. कबीर मात्र त्या परमात्म्याच्या सतत स्मरणातच आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपला इथे संपवूयात. आदि मध्ये अंतिहि राही, परमात्मा भंग. कबीर त्या करत्याचा सेवक, सोडी कदान संग. आदि मध्ये अंतिहि राही, परमात्मा भंग. कबीर त्या करत्याचा सेवक, सोडी कदान संग.